राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर आम्ही बिल्डिंगमध्ये सर्वजण मिळून गणपती बाप्पांना बसवलं आहे आणि तिथेच पूजा अर्चना केली आहे आणि आरती वगैरे ब्राह्मणाकडनं सगळं पूजा विधी पूर्ण केलेले आहे. आणि त्यामुळे सगळेजण आलेले होते. पहिलाच दिवस होता आणि इथे पूजा वगैरे झाल्यानंतर सगळेजण ज्याच्या त्याच्या घरी. आणि इथे मी बघा दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. फ्रीज क्लीन केलं होतं सकाळीच आणि फ्रीज आता मी लावून घेते, कारण की भाजीपाला घेऊन आले ते बाजारात ना, तर भाजीपाला भरून ठेवून दिला. आणि इथे मी बडबड करत होती तुमच्यासोबत. आता कपडे वाळत टाकायचे होते म्हणून मी कपडे वाळत टाकायला गेली. तुम्ही बघू शकता इथे कपडे वाळत टाकून देते, कारण संध्याकाळ झालेली होती म्हणून दुपारी मशीन लेट लावली आणि इथे मी कपडे सगळे वाळत टाकून देते. तुम्ही बघू शकता मी कपडे वाळत टाकताना दिसते. आणि इथे माझे भांडे बाकी होते, भांडे घासून घेते, कारण मला स्वयंपाक पण करायचा आहे. एकीकडे फक्त भात लावून झालं आहे, वरण शिजून झालेलं होतं कुकरमध्ये आणि त्याला फोडणी द्यायची बाकी होती. तर म्हटलं पटापट भांडे घासून घ्या. कारण भांडे घासून घेतल्यानंतर मग मला खाली जायचं होतं आरतीसाठी. तर मी आरतीला गेली नाही, पण मग बाकीचे कामं करून घेतले. आणि इथे पाणी जरा हे झाल्यानंतर थोडंसं थांबून घेते आणि सगळी घाण काढून घेते. जाळी आहे, जाळीमध्ये पाणी अडकून जातं. आणि आता इथे बघू शकता मी चमच्याने वगैरे घाण काढून घेते आणि सगळे भांडे क्लीन घासून घेतले. आज धुवून नाही घेतले, डायरेक्टलीच एकीकडे धुवायचे एकीकडे घासायचे हेच प्रकार केलेला आहे. तर कधी कधी ना टाईम असतो कधी नसतो, त्या हिशोबाने राहतं. कारण मला स्वयंपाक पण रेडी करायचा होता, पोरी येतील. आणि जाळी वगैरे पण धुवून किचन सिंक वगैरे नळ वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलेले आणि कचरा होता तो सगळा टाकून दिला आहे. फडकं धुवून वाळत टाकून दिलेला आहे. आणि भांडे घासून झाल्यानंतर मी हँडवॉशने हात धुवून घेते. आणि इथे बघा मी खोबरं घेऊन आली किसायला, कारण की खोबरं संपलेलं होतं. किसलेलं राहिलं ना तर पटकन राहायला सोपं जातं. मी इथे खोबरं किसून घेते फटाफट, जेणेकरून माझं खोबरं किसून झाल्यानंतर मला वरणाला फोडणी द्यायची. त्याच्यासाठी मला लसूण खोबरं हिरवी मिरची दळायची आहे. इथे लसूण खोबरं दळून घेते आणि बरणीत बाकीचं सगळं किसलेलं खोबरं भरून ठेवून देते. आता दळून घ्यायचं आहे आणि एकीकडे मी फोडणी पण देणार आहे. तर याच प्रकारे सध्या कामं चालू आहे. खूप बिझी होऊन जाते, लक्षात पण नाही राहत कधी कधी. इथे मी मोहरी शोधत होती, मोहरी, कारण की मसाला डब्यात संपली होती. तर आता मसाला डब्यात काढून घेतलेली मोहरी आणि डाळ मस्त घुटून घेतली आहे पाणी टाकून. आणि आता वरण बनवूया आपण. आणि माईचं मध्ये चाललं तर, कारण की ती खालून खेळून आली, तिला भूक लागलेली होती. आणि इथे मी वरणाला फोडणी देऊन झाल्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतले. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळी रात्रीचं वरण भात केलेला, तर भात उरलेला होता त्याच्याच रेसिपी आहे. तर इथे मी कढई गरम केल्यानंतर तेल टाकलं, तेलामध्ये शेंगदाणे वगैरे टाकले, त्याच्यात हिंग जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची कांदा सगळं टाकून मस्त सॉटे करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कांदा आणि ते छान मस्तपैकी बारीक याच्यात शिजू द्यायचं आहे. त्यानंतर फ्राय झाल्यानंतर त्याच्यात हळद टाकायची आणि तो रात्रीचा भात आणि शेंगदाणे फ्राय केलेले आणि मीठ चवीनुसार टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यातच आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून हा आपला राईस हा लेमन राईस बनतो. खायला खूप टेस्टी असतो हा राईस. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि तर हा राईस मी सईला डब्याला दिला, कारण सईला डब्याला पाहिजे होता. तिने सांगितलं तर मला भात फ्राय करून दे. आणि इथे मी आता तयारी करते सईचे केस घालायचे. आणि तिने तेल आणून दिलं, तेल लावून दिलं, कारण तिचे केस सिल्की असल्यामुळे ते लवकर बसत नाही. आणि तरी आमचे थोडासा भांग चुकीचा झाला होता. मस्त आता केसांचे 2 बुच्चे घालून देते, म्हणजे बो घालून देते छान. आणि मग त्याला रिबिन लावून देईल. केस कट करायला मॅडम नाही म्हणताय म्हणून, नाही तर मग मी म्हटले होते तिला केस कट करून आणू, बेल्टने होऊन जाईल, पण ऐकत नाही आहे. तिला केस वाढवायचे. ॲक्च्युली केस वाढवलेलं चांगलं पण आहे आणि केअर करणं तेवढं व्हायला पाहिजे. आता इथे मी बो घालून दिले. त्यानंतर तिची मान चेक करून घेतलं स्ट्रेट आहे की नाही, ओके. आणि तिची मस्ती चालू होती. आणि आता रिबिन्स बांधून देते मी तिला.
छान रिबीन बांधल्यानंतर गंध वगैरे लावून देते मी फटाफट. आणि हे सगळं उचलून ठेवायला लावते. तेवढ्यात मी सागरांचा फोन घेऊन चेक करत बसली होती. आता सईचं सगळं खाऊन पिऊन पण झालं. तिने राईस खाल्ला पण घरी, पाणी पिलं आणि आता तयारी करून निघाली आहे. स्कूलचा टाईम झालेला आहे. ती एकटीच जाणार आहे. 5 मिनिटात ती जाऊन पोहोचेल शाळेत. इथं शाळा जवळच आहे घराजवळ. कधी कधी ती एकटी जाते, कधी मी सोडवायला जाते. आणि पेपर आला होता तर ते पेपर द्यायला आली होती परत. लिफ्टमध्ये पेपर टाकून जातात, त्यामुळे आता ती गेली. तर मग त्यानंतर मी दरवाजा लावून घेते आणि घरात येते. मी चहा ठेवलेला होता, चहा बनवलेला होता. मी चहा पिऊन घेते आता, कारण की मी सागरण ते झोपलेले. मी चहाच बनवला, चहा पिऊन घेते. सकाळचा गुड मॉर्निंगचा हा फर्स्ट चहा आहे माझ्याकडनं. तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. तुमचा आजचा दिवस खूप छान, खूप मजेत जाओ. आणि मला सकाळी सकाळी उठल्यावर चहा लागतो, पण आता थोडं कमी झालेलं आहे चहाचं प्रमाण. सकाळी उठल्याने थोडं लेट घेते. इथे चहा पिल्यानंतर मी इथे पेपर वाचते आणि सोबतच मी भेंडी पण कापली. भेंडी कापताना दिसली नाही म्हणून मी बराचसा व्हिडिओ एडिट करून टाकलेला आहे. आणि सकाळी सकाळी पेपर आलाय तर 5 मिनटं होतेच पेपर वाचायला. तर पेपर वाचून घेतले. तुम्ही डोकं माझं पाहू शकता. भांग आता बऱ्यापैकी माझे केस कवर होत आलेले आहे. गळणं कमी आहे आणि जो जास्त विरळ होत चाललेलं आहे थोडं कमी वाटतंय मला. आता पेपर वगैरे वाचून झालं, भेंडी कापून झाली आहे माझी. तर भेंडी कापलेली घेऊन आली मी आणि ते हिरव्या मिरच्या कट करून घेते. आणि दोन प्रकारच्या भाज्या बनवाव्या लागतील. एकच भाजी 2 प्रकारे बनवायची. माहीला भेंडी बनवायची आणि तिच्या पप्पालाही भेंडी बनवायची आहे. तर सागरांना तिखट बनवायची आहे भेंडीची भाजी. आणि माहीसाठी एकदम फिकी, म्हणजे एखादी मिरची अर्धी किंवा एखादी मिरची टाकून मीठ वगैरे बाकीचं सगळं टाकून करायची आहे. तर आता दोघं भाज्या मी सोबतच फोडणी देते. तेल टाकून दिले, त्याच्यात जिरं वगैरे सगळं सोबत टाकते. लहान मुलांना भाजी ना फिकी फिकीच छान लागते. आणि सईला माझ्या भेंडीची भाजी बिलकुल आवडत नाही आणि माहीला भेंडीची भाजी खूप आवडते. तसं बी सईला बऱ्याचशा भाज्या वगैरे आवडतच नाही आमच्या. आता दोघांना भाजी टाकून दिली. सई माहीसाठी पण भाजी टाकली आणि तिच्या पप्पांसाठी पण भाजी टाकली. आणि आता इथे मी चाळणीच उलटी करून टाकून दिली. टाकून नाही दिली, उलटी ठेवून दिली झाकण म्हणून. मस्त शिजल. आणि एकीकडं दुसरं प्लेट ठेवली खास झाकण्याची. दोघं भाज्या शिजत आहे तोपर्यंत मी भांडे लावून घेते, कारण की भांडे खूप जास्त जमा झाले ते. आणि मध्येच माझी चार्जिंग संपली, व्हिडिओ बंद झाला होता. सागर आणि माही गेल्यानंतर मी आवरून खाली आली आहे आरती करण्यासाठी. 9 वाजता आरती आहे आमच्या बिल्डिंगमध्ये. तर सकाळची आरती करतोय. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.